आणि हिने बघ कसं केले तुकडे तुकडे संपत नाही म्हणून. बघा 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 बघा. गौऱ्या संपताय का? हॅलो नमस्कार, राम राम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज मी चालले होते कल्याणला. प्रवासाची सुरुवात केली तर ह्या मेंढ्या दिसल्या आणि बाजूचं वातावरण तर एवढं भारी झालं होतं सकाळी सकाळी. मग काय नाश्ता करायला थांबलो एका हॉटेलला. त्या हॉटेलचं नाव होतं ब्ल्यू वॉटर रिसॉर्ट. तिथं थांबलो आणि आकी बघत होता की काय खायचं काय नाही ते त्याचं चाललं होतं बघायचं काम. मग म्हटलं मी बसते शांत. तोपर्यंत तो ऑर्डर देईपर्यंत म्हटलं जावं आपलं बाजूचं वातावरण बघावं. एवढं भारी वातावरण होतं आणि आमची ऑर्डर पण आली होती. आणि हिने बघ कसं केले तुकडे तुकडे संपत नाही म्हणून. बघा 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 बघा. गौऱ्या संपताय का? पहिल्यांदाच मोठ्या हॉटेलला आले होते आणि त्यात पण खपत नव्हतं. आणि तसं पण मला थोडंच खायची सवय आहे आणि प्रवासात तर जास्त खातच नाही. आणि मग काय खाऊन वगैरे झाले. मग आकी करत होता बिल वगैरे पे केलं ना आम्ही तिथून निघालो पुढच्या प्रवासाला. पुढचा प्रवास हा खूप भारी होता आणि प्रवासात एवढं भारी भारी दिसत होतं. आणि हा समोरचा दिसतोय हा माळशेज घाट आहे. मग घाटात आलो तर माकडं दिसत होती खूप सारी. मग काय इथं घाटात आल्यावरती दगड तर एवढे डेंजर आहेत आणि एवढा डेंजर खोदलाय रस्ता. मी जेव्हा बसने जायचे तेव्हा खूप जास्त भीती वाटायची, पण गाडीवरती काहीच वाटलं नाही. पावसाळ्यात माळशेज हा स्वर्गच दिसतो. स्वर्गापेक्षा पण जास्त भारी दिसतो माळशेज. आणि थोडं पुढे आल्यावरती एवढा बेकार रोड चालू झाला होता. एवढी धूळ, एवढे खड्डे. मी तर डायरेक्ट तोंडच पूर्ण झाकून घेतलं होतं आणि त्यात धुळेने तर पार एवढा कहर केला होता. आणि फायनली आम्ही टिटवाळ्याला आलो. तिथून डायरेक्ट घरी आलो तर कार्तिक बघत होता मोबाईल. नंतर दीदी पण आली होती आणि त्यांनी घेतली होती बंदूक आणि ते मला घाबरवत होते, पण मी काही घाबरले नाही. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा.